काय नाव आपलं? लक्ष्मीबाई. थोडं जोरात बोलायचं. लक्ष्मीबाई. बरं. आणि गाव कोणता? जवळ बाजार जवळपाशी. परभणी. हा, परभणी. बरं. काय त्रास होता तुम्हाला? मला कमरात त्रास होता सर, उजव्या पायात. कमरेपासून तर पूर्ण उजव्या पायापर्यंत त्रास होता. हा. पायामध्ये आग होत होती, पाय दुखत होता है ना, कंबर पण दुखत होती, सूज फार होती. आणि किती दिवसापासून त्रास होता? 20 वर्ष झाले सर. 20 वर्षाचा त्रास होता है ना. आणि माझं जे आहे तुम्हाला पत्ता वाटतं एक अमोल भाऊ म्हणून आहे, त्यांचे पेशंट बरे झाले होते माझ्याकडे, त्यांनीच तुम्हाला आणलं होतं. त्यांनीच आणलं. आणि तुम्ही माझ्याकडे वाटतं एक 4-5 महिन्यापूर्वी आलता ना? हो. किती वेळेस ट्रीटमेंट केलं होतं त्यावेळेस? 2दा केली सर. 2 वेळेस ट्रीटमेंट केलं होतं. मला खूप बरं वाटलं. हा, 2 वेळेस जे आपण ट्रीटमेंट केलं होतं, तर मग 100% मधून किती कमी झालं त्याच्यामध्ये? 90% कमी झालं सर. आणि आज तुम्ही माझ्याकडे 4 महिन्यानंतर आलात, ते पण सरांना घेऊन आलात. पण तुमचं पण तुम्ही करून घेतलं. माझं करून घेतलं म्हणजे थोडं असलं तर कमी होऊन जाईल. म्हणजे 20 वर्षाचा जे त्रास होता, 2 वेळेसच्या ट्रीटमेंट मध्ये जे आहे तर 90% कमी झालं. आता आज थोडाफार जे बाकी होतं त्याच्यासाठी पण आपण केलं. आता याच्या सोबत आले म्हणून म्हणलं करून घ्या. बरं. तर तेव्हापासून पाय वगैरे दुखणं वगैरे सर्व कमी झाले. हो, कमी झाले. आता फिरणं जास्त वाढलं. नाही तुम्हाला चालत येत नव्हतं ना. त्रास जुना होता, उठता बसताना वेदना होत होती. ट्रीटमेंट कसा वाटला तुम्हाला? छान आहे, मस्त. आणि काही गोळी औषध असलं काही दिलं? नाही, काहीच नाही. बरं. सरांनी पण आज ट्रीटमेंट घेतलं. तुमची पण कंबर दुखत होती, माझी लेफ्ट साइडला दुखत होती, त्यांची राईट साइडला दुखते. पण दोघांचा पण ते सेमच प्रॉब्लेम आहे. शियाटिका नस असते ना, ती दबलेली आहे मणक्यामध्ये. आता त्यांचं MRI होता, त्याच्यामुळे ते कन्फर्म आहे का त्यांचा 4थ्या आणि 5व्या मणक्यामधलं गॅप जे आहे ते कमी झाला होता. पण तुमचं जे आहे ते MRI नव्हता. पण तुमचं पण वेदना सेमच त्याच प्रकारची आहे. शियाटिका नर्व जे आहे ते कंप्रेस आहे, त्याच्यामुळे पायामध्ये त्रास होणे, पायामध्ये आग होणे, पाय कमजोर वाटणे, जास्त वेळेस चाललं का बसावं वाटतं. बाजू पूर्ण दुखत होती. म्हणजे कमरेचं आहेच प्रॉब्लेम थोडस, पण सर्वायकलचं पण प्रॉब्लेम आहे तुम्हाला, मानेचं पण आहे, मोबाईल वगैरे जास्त बघल्यामुळं. त्याच्यामुळे हाताकडे पण मुंग्या येतात. तर आपण आज थोडस जास्त करून कमरेचं ट्रीटमेंट केलं, पण थोडस मानेला पण आपण आज केलं. आता तुम्ही ट्रीटमेंट केला, पहिली तुम्ही किती वेळेस बसू शकत होता असं? मी 5 मिनिटाच्या वर बसू शकत नव्हतो सर. आता यांचं ट्रीटमेंट जवळजवळ अर्धा तास झाला. मी ट्रीटमेंट केल्यापासून अर्धा तास झाला असा बसून सारखा, परंतु अजिबात कंबर गळून आलेली नाही किंवा दुखत नाही, काही त्रास नाही. बरोबर. इथं मला जवळजवळ 95% फरक वाटतंय. आपण आता याच्यासाठी काय 8 दिवस दिलेले आहे. आपल्याला आत्ताचा फरक इम्पॉर्टंट नाहीये. ट्रीटमेंट केल्याबरोबर तो मोकळं होणार, पण आपल्याला हे मोकळं होणं आवश्यक नाही. आपल्याला त्याच्यामध्ये लॉंग टर्म म्हणजे त्याच्यामध्ये रिलीफ पाहिजे. त्याच्यासाठी आपण 8 दिवस दिलेले. 8 दिवस आपल्याला असं पूर्ण बघायचं. जर 95-90% जर तुमचा त्रास कमी राहिला तर तुम्हाला येण्याची पण आवश्यकता नाही राहणार मग, है ना. बघू आता 8 दिवस. ट्रीटमेंट कसा वाटला तुम्हाला? नाही, एकदम नंबर 1 चांगला ट्रीटमेंट वाटला तुमचा. आणि आमच्या मंडळीचं सुद्धा खूप फरक पडल्यामुळे मी सुद्धा दाखवून घ्या. हो, बरोबर. मला आमच्या मंडळीनं आणलं म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट करून घ्या, तुमची कंबर दुखायची राहून जाईल. बरोबर. एक पेशंट बरं झाल्यावर ते 4 पेशंटला आणतोच, असंच आहे. ठीक आहे, धन्यवाद आपले.